आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। मोडशिंगीत स्मशानभूमीत भाणामती सदृश अंधश्रद्धाळू प्रकार, नागरिकांमध्ये भीती व संताप। मोडशिंगी येथील स्मशानभूमीत हळद कुंकू, नारळ, कवटी आणि विविध धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे साहित्य आढळून आल्याने परिसरात भाणामती सदृश अंधश्रद्धाळू प्रकार झाल्याची चर्चा सुरू आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवार 9 नोव्हेंबर 2025 रोजी मंगल रमेश जाधव राहणार मोडशिंगी यांचे निधन झाले होते। त्यांचा बुधवार 12 नोव्हेंबर रोजी रक्षा विसर्जन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या अनुषंगाने मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी मयत व्यक्तीचे नातेवाईक भरत जाधव यांनी दहनभूमी परिसरात भेट दिली असता तेथे अज्ञात व्यक्तीने ठेवलेले हळद कुंकू, नारळ, केळी, गुलाल, कवटीसारखे साहित्य आढळून आले। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला। अशा प्रकारचे अंधश्रद्धाळू कृत्य समाजात भीती आणि गैरसमज निर्माण करतात। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान या घटनेची माहिती समजताच गावातील नागरिकांनी आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अंधश्रद्धाळू गोष्टींना बळी न पडता विवेकबुद्धीने वागावे आणि समाजात जागरूकता वाढवावी। प्रतिनिधी शीतल कांबळे, मोडशिंगी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। भरत जाधव बोलतोय। मोडशिंगीच्या मिश्रभूमीतून स्वतः बोलालोय। या ठिकाणी आमची भाऊजाई परवाशी मयत झाले असताना आम्ही इथे धन देऊन गेलो होतो, परंतु आज दुसऱ्या शपथविधी करण्याकरता आला असता इथं नैवेद्य ठेवण्याकरता आलो असता इथं ह्या ठिकाणी भानामीचा कळस दिसून आला। मला एक वेगळ्या प्रकार दिसून आला। इथं ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी झालेल्या ठिकाणी एक नारळ, केळी, भात, अंड, लिंबू आणि गुलाल, शिजलेला भात असे बऱ्याच काय वस्तू या ठिकाणी पूजल्या त्या, आणि त्या कवटीला धरून ते नारळ फोडला तिथं असा अनेक प्रकार भानाचा घडलेला आहे। हे लिंबू मारामारी किंवा आणि असे ठिकाणी प्रकार चालू आहे। या ठिकाणी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये, शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा अजून भानामध्ये प्रकार संपलेला नाही आहे। परवा शिवलेमध्ये झाला, कोल्हापूरमध्ये झाला, आता मुळशीसुद्धा प्रकार झालेला आहे। तर ह्या गोष्टीचा लोकांनी गैरसमज न करता ज्या लोकांनी केले त्या लोकांना थोडा करून त्याला योग्य ते शासन द्यावं आणि त्यांचा ह्या गावातून गडीमान व्हावा अशी आमची इच्छा आहे। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।